नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आली सांगोल्याच्या एचएम गाई बाजारामध्ये. मित्रांनो, आज आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन शेतकरी असतील, व्यापारी असतील, त्यांच्या संपूर्ण गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये टॉप क्वालिटी या गायी असतील, पहिल्या येता या, दुसऱ्या येता या, पार्ट्या गायी, संपूर्ण गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. आपण आज आलो सांगोल्याच्या बाजारात आणि हा बाजार आहे एचएम गायींचा बाजार. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार भरला जातो. तर आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारचा सांगोल्याचा बाजार अपलोड करत असतो. त्यामध्ये बैल बाजार, म्हैस बाजार, एचएफ गाय बाजार, शेळी मेंढी बाजार, कालवडीचा बाजार, म्हशीचा बाजार असे बाजार कव्हर करत असतो. आणि मित्रांनो, आपण आपले व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील कमेंट करून सांगा. म्हणजे आपली एक कमेंट लाख बोलायचे. मित्रांनो, कसं आहे, आपण आपलं गाव, तालुका, आपलं नाव टाका, त्या ठिकाणी कुठपर्यंत जाऊन व्हिडिओ पोचतोय आपण त्या ठिकाणी समजून जाईल. तर आपण आता ह्या गायची माहिती घ्यायचा प्रयत्न करूया. मालक तुमचे आहे काय? तुमच्या मालक तिकडे आहे काय? ठीक आहे, धन्यवाद. मालक राम राम. राम राम. शेतकरी व्यापारी? शेतकरी. शेतकरी. किती वेळ आहे गाई आपली? दुसरे येतात गाई. दुसऱ्या पहिल्या येताल किती चालली? पहिल्या त्याला 29-30 चालली. 30 लिटर दूध दिले. आणि दाताला कसे? दाताला आता जुळले. मित्रांनो, बघून घ्या. थोडं तिला ही करता का जरा? ही करा. बघून घ्या. 30 लिटर मालक सांगतायत दूध. ठेप्याला तर मोठा आहे मित्रांनो. तर मालक की तुम्ही आपल्या भागातला का बाहेर? आपण सांगोलाच. नाही, ही गाय कुठून आणलेली आहे? गाय इथलीच आहे. सांगोल्यातनं घेतली? नाही घेतली, घरचीच आहे. घरचीच आहे. घरची तयार केली आपली. 190 सांगतो. 1,90,000 किंमत सांगितली. काय येताल किती चालेल दुधा? हे त्याला 32 चालली. चालेल. होय. 16 लिटर एका टायमाला दूध देणार? होय होय. बर. दुधा बोली ती काय रात चालला तुम्ही? 100%. 100%. होय. 30 लिटर या बोलीत मिळेल? 100%. 100% मिळेल. बर, ठीक आहे. तिला खुराक किती ठेवताय तुम्ही? खुराक 3 किलो ठेवतो एका टायमाला. एका टायमाला 3 किलो. चोरा पेंट ठेवताय? चोरा पेंट असते. चोरा. बर. खापरी पेंट देते. ठीक आहे, ठीक आहे. पण द्यायची किंमत काय होईल मालक? एक सांगा की द्यायची. 70 पर्यंत. 170 पर्यंत. 1.5 लाखापर्यंत सुटाय नाही? नाही. मोबाईल नंबर द्या. 9970 हां 59 हां 0819. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार भैया. नमस्कार. कितीला दिली? 128ला. 128ला. किती वेळ येते? पहिला रो. पहिला रोज आहे? हा. बरं, बघून घ्या शेतकरी मित्रांनो. पहिल्या वेताची गाय 1,28,000ला व्यवहार झाला असं भैयाचं म्हणणं आहे. कुठे दिली भैया? हे हैदराबादला. कुणी तुम्ही घेतली? मालक कुठं आहेत? मालक कुणाला दिली? तर बघून घ्या मित्रांनो, गायला फेटा घातलेला आहे पहिल्या वेताची. राम राम मालक. राम राम. कुठलं गाव? बावडा. बावडा. किती वेतात आहे? ही पहिल्यावर आहे. पहिला रोय काय? दाताला कसा आहे? दाताला 2 दात आहे. 2 दात आहे काय? काय किंमत सांगताय? ही सांगायला 1,10 आहे ती. 1,10,000. किती चालेल दुधाला? दुधाला 18-19 लिटर. 18-19 लिटर चालेल. बर. कितीपर्यंत होईल व्यवहारला? हा? व्यवहारला हे 95 पर्यंत. 95. हा. आणि ही कल्ली ही काय? ही 70,000ला मागते ती. 70ला मागते. हा. किती आलं देणार? हा 75,000 आलं तर. आणि ही कल्ली? ही का 95. ही 95 आणि ही 75 पर्यंत. हा. ही किती चालेल दुधाला? ही चालेल की 18-19 लिटर. 18-19 लिटर चालेल. बघून घ्या शेतकरी मित्रांनो. हे किती वेळ येतात आहे? ही दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे का का? दुधाला रेट वाढल्यामुळे किती दर झाला वाढला. आता दुधाला रेट? दुधाला 38-39 रुपये बसतोय. आता 39 पर्यंत गेलेला आहे. हा. ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या की तुमचा. 98 22 48 18. ठीक आहे, धन्यवाद. किती आणल्या होत्या गाय? 13 आणले होते. किती विकल्या? 4 दिले ते. 4 दिल्या. हा. कसा आहे बाजारात? बाजार चांगला आहे. घेणारसाठी चांगला आहे? हा घेणारा देणारा चांगला आहे. दोघांना चांगला आहे? हा मार्केट वाढल्यामुळे बाजार चांगला आहे. हा हा हा. हे सगळे तुमची दावा हा, आहे काय? हा. मित्रांनो, बघून घ्या. ही व्यापारी आहेत इंदापूरचं आणि यांच्याकडं त्या ठिकाणी गायी मिळतात. पहिल्या व्यताच्या, दुसऱ्या व्यताच्या, त्या ठिकाणी पार्ट्या गाय मिळतात. नाही पार्टी पार्ट्या नाही नाही. चौथी फक्त गाय कसल्या येलेल्या सुद्धा. टॉप क्वालिटी या गाया तुरंत येलेल्या हा. सगळ्या मिळतील. हा. ठीक आहे. काय बोलले देताय गाया मला? अंगाच्या ह्याच्या सडाच्या सड बंद असलं त्याला मालक. मस्टडीला ह्याला मालक नाही. पार बंद असलं जातानाच काय असेल ते चेक करून जायचं. सड पार बंद असलं त्याला मालक फक्त. हा. बाकी कशाला मालक नाही. हा, हा, काय येत नसलं त्याला मालक आम्ही. अंग काहीच बाहेर येत आलं नसलं तरी त्याला अंग मालक. बाहेर आलं तर त्याला मालक. बाकीचं कशाला मालक नाही. कसं बसून मिटवत आहे? कसं हा बसूनच. बसून? हा ठीक आहे. मोबाईल नंबर द्या घे. 98 22 48 18. ठीक आहे, धन्यवाद मालक. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? सांगोला. सांगोल्याच आहे. बर. किती वेळ आहे गाई? तिसरा आता पोटाला तिसरा आहे. येली कधी झाली खाली? परवा दिवशी.
परवा दिवशी गेले किती काढला चिकेचा शिकून निघाला तिथं 11 11 लिटर मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापाचा ठेप्याला वगैरे जे दुसऱ्या मोठा आहे. त्याला 15 पिढी 30 लिटर 30 लिटर होय बरं का 28 तर चालेल का आता हे 30 लिटर गळगळीत गळगळीत चालेल हा. मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापाची गाय आहे 30 लिटर दूध मिळत निघाल असं यांचं म्हणणं आहे काय किंमत सांगताय तिचं 1.5 लाख रुपये 1.5 लाख बाहेर फिरवाय घेऊन या 1.5 लाख रुपये मालकाने किंमत सांगितली मोठ्या मापाच्या तिसऱ्या आता खाली ठेपा वगैरे बघून घ्या सडामध्ये अंतर आहे आणि दुधा शिरा वगैरे बघून घ्या मित्रांनो कसा आहे चांगल्या क्वालिटीची गाय आहे मित्रांनो ही व्यापाऱ्याजवळ आहे मला किती आलं तर देणार आहे 1.25 ला मागणी चालू आता बरं किती तरी 1.40 ला फायनल नाही म्हणलं 1.40 1.30 पर्यंत सुटायच नाही नाही 1.40 पर्यंत जाते तिथे जाते ते बरं ह्याला गिराय कुठला आता येले की नाही कोल्हापूरवाली मागते ती कोल्हापूरवाली मागते वारणनगरचं काय बोलीत काय देत आहे हिचं 30 लिटर बोलली तू बोलले आपण देतो म्हणलं बरं दुधाच काय आता घालण्यावरच असते ते घालण्यावर राहतं आहे का नाही बाकीचं काय मस्टडीजी तसलं काय काय सोडलं काय नाही ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा 9765 हां 79 हं. 42 45 ठीक आहे दुधाचे दर वाढल्यामुळं काय गाईचे रेट वाढले तर हल्ले तिथं हल्ले बरं ठीक आहे धन्यवाद मला किती आणल्या होत्या गाई या 6 होत्या 6 होत्या 3 दिल्या 3 राहिल्या 3 दिल्या 3 राहिल्या बाजार घेणारला चांगला आहे विकणार दोघांना चांगलं आहे दोघाला चांगला आहे बघू माल बघून कसं आहे माल चांगला ठीक आहे धन्यवाद मला शेतकरी मित्रांनो आज त्या ठिकाणी बाजार भडकलेला आहे किमती गाईच्या वाढलेल्या आहेत बाजारात मित्रांनो गाई घेत असताना आपली फसवणूक होणार नाही याची काय त्या ठिकाणी ही करा मित्रांनो कसं आहे बाजारात गाई घेताना जाणकार माणसाला सोबत घ्या जेणेकरून फसवणूक होणार नाही आपली मित्रांनो कसं आहे प्रत्येक गोष्टीचं सोंग करता येतं एखादा अभिनय करता येतो नाटक करता येतं पण पैशाचं सोंग कुठंच केलेलं आतापर्यंत बघितलेलं नाही कारण जेव्हा पैसे नसतील तेव्हा त्या ठिकाणी काय परिस्थिती होते प्रत्येकाने अनुभवलेलीच असते त्यामुळं कोण काय जन्मता सोन्याचा चमचा घेऊन जन्मत नाही त्यामुळं बघूया बाय बाय किती वेळात जाईल दुसऱ्या हातात आहे दुसऱ्या येतात आहे काय पहिल्या येताल किती चालली दुधाला 7 चालली 7 लिटर बारक्या मापाचा आहे काय किंमत सांगतो बाया 90 आता 7 लिटरच्या गाईला 90,000 कितीपर्यंत देणार आहे 70 पर्यंत सोडू लय होतं बाया किंमत व्यापारी आहे काय कोण आहे मा ओ मालक कितीपर्यंत होईल इथं सांगाय 85 75 आले की उठ टाकायचे 75 हातनं काय होईल काय होईल की त्याला काय बैठकीला बसलो कमी जास्त होणार होणार काय बरं ठीक आहे मालक सांगताना तर 70 पर्यंत सांगतायत पण व्यवहारला बसलो कमी जास्त होईल असं यांचं म्हणणं आहे भैया कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा हे 77 76 77 76 96 96 08 ठीक आहे मालक धन्यवाद तर मित्रांनो बघून घ्या सांगोल्या बाजारातील याचक गाईंचा बाजार आहे हा आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बऱ्यापैकी काय आहे नुसती शेतकऱ्याच्या गाई दाखवायला अडचण नाही पण व्यापार लाईन काय चालली आहे त्याची माहिती मिळावं आपण 2 व्हिडिओ टाकत असतो प्रत्येक रविवारी एक शेतकऱ्यांचा असतो आणि एक व्यापाऱ्यांचा बऱ्यापैकी असतो तर त्याच्यामध्ये एक माहिती मिळून जाते की व्यापाराच्या लाईनच्या गायींची किमती काय आहे आणि शेतकरी काय किमती सांगतायत आणि त्यांना काय त्याचा मोबदला मिळतोय ह्याची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलवर आपल्या प्रत्येक रविवारी 2 व्हिडिओ असतात याची त्या ठिकाणी माहिती घ्यायची तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आपण त्या ठिकाणी पुढील व्हिडिओ कव्हर करू राम राम मालक राम राम गाव कुठला आहे किल्लारवाडी खिलारवाडी किती वेळात आहे गाई तुमची दुसरे पटातला दुसरा आहे का आता बरं आणि किंमत किती सांगताय 75 दूध किती दिले गेले आता त्याला 9-10 किती दिवस गेला अजून अजून गेली की 20-25 20-25 दिवस मित्रांनो बघून शेतकरी आहे मामा हा शेतकरी शेतकऱ्याजवळची गाय आहे शांत आहे ठेपा लय कमी अजून दिवस भरपूर आहेत महिनाभर घेईल 20-25 दिवस किती 25 महिना झालाच की हा. मागे पुढं काय आपण तारीख लिहिली आहे होय किती तारीख आहे सांगा तारी म्हणजे आता घरी माहित आहे बरं आपल्याला म्हणजे तुम्हाला माहित नाही तुम्ही शेती करता तुमच्याकडे असते ते गुरु नाही आपल्याकडेच असते बरं तारीख लक्षात नाही काय तारीख लक्षात बरं बरं ठीक आहे किती काय फायनल किती आलं देणार आहे फायनल 65 आलं तर 65 आलं देणार आहे ठीक आहे शेतकऱ्याजवळ काही मित्रांनो 65,000 आलं तर मिळेल मित्रांनो आपण सांगोल्यात त्या ठिकाणी बाजारात आलेलो आहे आणि ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा धन्यवाद